अभिजित दिपके यांच्या घरासमोर झालेल्या वादावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पोलीस कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादाच्या निषेधार्थ पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली। दिपकेंनी माफी मागावी अन्यथा हात उपसले जातील असा इशारा संघटनेकडून देण्यात आलाय। मात्र या इशाऱ्याला आता रिपब्लिकन सेनेने थेट आव्हान दिलंय। रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी पोलीस बॉईजच्या पदाधिकाऱ्यांनी दिपकेंची भेट घेऊन माफी मागावी अशी मागणी केली। अन्यथा हात उपसण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय जागेवर राहणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय। जो बापाच्या वयाचा पुरुष आहे त्याचे पाय पकडून माफी मागा, अन्यथा मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांना पण संपर्क केलाय, त्यांची सुरक्षा काढून टाकावी। एक पण पोलीस कर्मचारी त्यांच्या घरापाशी नसायला पाहिजे। आणि जर दिसला सोमवारपर्यंत मी अल्टिमेटम दिले, पण नाईलाजाने मला पोलीस कमिशनर ऑफिस आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर चक्का जाम करावा लागेल। आम्ही तुमच्या घराकडे येणार नाही, कारण आम्ही तसे दोघे नाही। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही तुम्हाला रस्त्यावर त्याचं नक्कीच उत्तर देऊ। ज्यावेळेस अभिजित दिपके यांनी त्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलं, त्या कर्मचाऱ्याच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड नव्हतं, ड्रेसिंग नव्हती। हे कुठं होते? हे पोलीस प्रशासनालाही कळायला पाहिजे ना। ही पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली। अहो देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही असे कितीही असे बॉईज उभा केले, पोलीस बॉईज असो कोणतेही बॉईज असो, हे काही कामाचे राहणार नाही। ज्यावेळेस दलित संघटना आक्रमक होतील त्यावेळेस अशा संघटनांना किंवा असल्या बॉईज संघटनेला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही। प्रसंगी एवढंच सांगतो मी की त्या पोलीस बॉईज संघटनेने अभिजित दिपके यांची लवकरात लवकर माफी मागावी। जर हे एकेरी बोलत असले, त्यांचा हात उपसून काढण्याची भाषा करत असले, त्यांचे पाय सुद्धा नीट राहतील करण्याची गॅरंटी नाही।